आमगाव तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप, वहिवाट रस्ता बंद केल्याने शेती पडीक पडण्याची भीती। नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आमगाव तालुक्यातील खुर्शीपारटोला येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी वहिवाट रस्ता उपलब्ध करून देण्याबाबत आणि रस्त्यावरील अडथळा दूर करून न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी खुर्शीपारटोला येथील 9 शेतकऱ्यांनी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकाऱ्यांकडे लेखी बयान सादर केले आहे। महाराष्ट्र महसूल अधिनियम 2013च्या कलम 277 नुसार मिळालेल्या सूचनापत्राच्या अनुषंगाने हा जबाब नोंदविण्यात आला आहे। काय आहे प्रकरण? शेतकऱ्यांची बाजू। खुर्शीपारटोला येथील शेतकऱ्यांची गट क्र. 294 मध्ये शेतजमीन आहे। गाव नकाशाप्रमाणे सदर शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ता नसल्याने शेतकरी वडिलोपार्जित काळापासून गट क्र. 311 क्षेत्र 0.15 हेआर मधील भागातून मीराबाई सुन्नलाल फाये यांच्या शेतीच्या शिवारातून व बाजूने पारंपरिक वहिवाट रस्ता म्हणून वापर करत आले आहेत। मात्र अलीकडेच संबंधित शेतमालकाचे नातेवाईक अमोल संयम फाये यांनी सदर जागेवर सिमेंटची ईट तयार करण्याचा प्लांट लावून हा जुना पारंपरिक वहिवाट रस्ता बंद केला आहे। रस्ता बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात खते, बियाणे नेणे किंवा शेतीची कामे करणे अशक्य झाले आहे। पावसाळ्याच्या दिवसात शेतीची कामे रखडल्याने व धान पिकाची वेळ निघून गेल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून शेतकऱ्यांनी रस्ता खुला करून देण्याची तीव्र मागणी केली आहे। प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शेतकरी चिंतेत। या सर्व शेतकऱ्यांनी या प्रकरणासंदर्भात चौथ्या महिन्यातच एप्रिलमध्ये तहसीलदार यांच्याकडे पहिल्यांदा पत्रव्यवहार केला होता आणि न्याय मिळवून देण्याबाबत मागणी केली होती, परंतु आतापर्यंत तहसीलदार यांनी यावर कोणताही निर्णय दिलेला नाही। सध्या रोवणीचे काम सुरू असून रोहिणी नक्षत्राचा काळही निघून जात आहे। पेरणीची वेळ निघून गेली असताना तहसीलदार कार्यालयाकडून निर्णय न मिळाल्यामुळे शेतकरी रोवणी कशी करणार असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। प्रशासनाच्या या विलंबामुळे शेतकऱ्यांची जमीन पडीक राहण्याची भीती निर्माण झाली असून आजच्या तहसीलदारांनी तातडीने निर्णय देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी आग्रही व मुख्य मागणी सर्व बाधित शेतकऱ्यांनी केली आहे। या लेखी बयानावर हरिचंद्र चैत्रराम उईके, धबलाल परसराम उईके, विजय पुरणलाल हरिनखेडे, भूमेंद्र धनश्याम हरिनखेडे, होमेंद्र धनश्याम हरिनखेडे, राजाराम उरकुडा हरिनखेडे, पुसतुल्ला संजय तुरकर, यादराव श्रावण हरिनखेडे आणि भरत सुरतराम उईके या 9 शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। हरिचंद्र चैत्रराम उईके, खुर्शीपारटोला। शेतामध्ये येण्याचा मार्ग आमच्या जन्मापासून त्यांनी फायनी रोखलेला आहे आणि तिथं वीटभट्टा लावला। वीटभट्टा लावल्यामुळेच आम्हाला रोखण्यात आला, नाहीतर आजपर्यंत त्यांनी कधीच रोखला नाही। आम्ही आमच्या आज्या वल्लो पार्टीपासून तेथून येणे जाणे करत होतो, तर आम्हाला काही नाही न्याय मागण्याकरिता आम्ही इथं तहसीलदार मॅडमच्या जवळ आलो आहे। माझं नाव मुकेश हरिचंद्र उईके आहे, खुर्शीपारटोला। माझी शेतजमीन हे ठाणा खुर्शीपारटोला ह्या रोडवर आहे। तिथं गैरअर्जदार श्री अमोल सयेंद्र फाये याने सिमेंट विटांचा भट्टा कारखाना चालू केला आहे आणि आपली रस्ता तिथून येणे जाण्याकरिता होती आणि आजपर्यंत चालू होती ते, पण आता ते वीट भट्टा लावल्यामुळे त्याने कुंपण तयार केला आहे। कुंपण तयार केल्याच्या कारणाने आम्हाला यायला जायला रस्ता नाही आहे आता, आणि आता शेतीचे कामे आले आहेत, तिची वेळ निघून राहिली आहे आणि आम्ही इथं तहसील कार्यालयामध्ये आम्ही चौथ्या महिन्यामध्ये अर्ज केला होता। शेती करण्याची वेळ निघाल्या कारणाने आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, करिता आम्हाला न्याय मिळावा आणि न्याय द्यावा। आणि याची आता वेळ निघाल्याच्या कारणाने नुकसान होऊन राहिला, तर याची भरपाई कोण करणार? येण्या जाण्याकरिता रस्ता पाहिजे। आमची रस्ता अनमोल फाये यांनी बंद केलेली आहे, त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे रस्ता पाहिजे, तिथून पांदी पाहिजे। आजपर्यंत जेव्हापासूनची आम्ही जाणतो तेव्हापासूनची आमची रस्ता तिथूनच होती, पण त्या मुलानं आज आमची रस्ता थांबवली आहे आणि आज पावसाळ्याचे दिवस निघून राहिले, आमच्या धानाची वेळ होऊन राहिली आणि आता आम्हाला भूकमारीची वेळ आली आहे। आता आम्ही कसं करावा? आमची हे विनंती आहे की आम्हाला चांगल्यापणाने तिथून पांदी करून द्यावी, ही आमची विनंती। माझं नाव हरिचंद्र चैत्रराम उईके। आता आम्ही चौथ्या महिन्यापासून हा केस दिलेला आहे आणि त्या फायेने आमचा रस्ता परंपरागत वीटभट्टा लावून आमचा परंपरागत रस्ता रोखलेला आहे आणि हा 25 दिवसामध्ये हायब्रिड रोवणे असा होता, पण आता याला दीड महिना लागून गेला आहे, अजून काही निर्णय लागलेला नाही, तर आता भूकमरीची समस्या आलेली आहे।
ची मागणी आहे आम्हाला न्याय मिळावं आणि रस्ता मिळावा शेतात येण्याकरिता, नाहीतर आमची फसल भरून द्यावे. दुसरी बाजू अमोल फाये यांचे स्पष्टीकरण. या संपूर्ण प्रकरणात दुसरी बाजू मांडताना अमोल संयम फाये यांनी स्पष्ट केले आहे की गट नंबर 311 हा त्यांचा स्वतःचा मालकी हक्काचा असून शेजारील गट नंबर 312 आणि 314 मधील शेतकऱ्यांकडे स्वतःचे जाण्या-येण्याचे रस्ते असताना देखील वारंवार खोट्या तक्रारी केल्या जात आहेत. ही स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर विटेचा प्लांट लावला असल्याचे नमूद करत प्रशासनाने कागदपत्रांची व 7/12 नकाशाची सखोल पडताळणी करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती प्रशासनाकडे केली आहे. माझे पूर्ण नाव अमोल सयेंद्र फाये, मी राहणार खुर्शीपाटोला. माझी समस्या हे साहेब की गट नंबर 311 हा गट माझ्या आजोबा प्रणित आहे. मला हा सांगा, 311 हा रोड टच आहे, परंतु साहेब 312 हा लता कटरे याच्या स्वतःचा रोड टच आहे. त्याच्यानंतर राजाराम हरिंगकडे 314 गट नंबर त्याच्या स्वतःचा रोड टच आहे. त्याच्या बी नेहमीचे माझी तक्रार वारंवार माझी तक्रारच करत असतात. व मला मॅडम साहेब मला हे लवकरात लवकर याच्यावर नाही का माझ्या डॉक्युमेंटली व माझ्या 7/12 नक्षावर जर दर्शवलेली पांधन असेल त्याच्यावर विचार करून मला निर्णय देण्याचा प्रयत्न करावा किंवा मला दोषमुक्त करावा. ते गट नंबर 311 मी उदरनिर्वाहाच्या साधनासाठी छोटासा गट्टू प्लांट म्हणून विटायचा प्लांट लावलेला आहे. तो प्लांट साहेब मी स्वतःच्या मालकीच्या जमिनीत लावला आहे, पण त्यांची मला वारंवार ही कंप्लेंट करत आहेत. साहेब तलाठी यांचा चौकशी अहवाल तयार. या सर्व गंभीर परिस्थितीदरम्यान काल जुलै 28 रोजी तलाठी यांनी या प्रकरणावर प्रत्यक्ष पाहणी करून आपला चौकशी अहवाल तयार केला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तलाठी स्तरावरून अहवाल तयार झाल्यामुळे आता या प्रकरणाला वेग आला असून तहसीलदार या अहवालाच्या आधारावर काय निर्णय घेतात आणि शेतकऱ्यांना कधी न्याय मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.